महाराष्ट्र कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर यांचे आज दुपारी 12:30 वाजता राष्ट्रवादी कार्यालय मुंबई नाका नाशिकमध्ये जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी ढोल ताशांच्या तालावर फुलांचा वर्षाव करण्यात आला आणि फटाके फोडण्यात आले। स्थानिक लोक आणि समर्थकांनी त्यांचे जोरदार यावेळी स्वागत केले। या प्रसंगी मंत्री छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। या प्रसंगी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। भावना हीच आहे की कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या नाशिकचा मी बालक आहे आणि जरी शिक्षण आणि बाकीचं राजकारण माझं मुंबईत मोठं झालं असलं तरी नाशिक बद्दलचं प्रेम जे आहे जन्मभूमीचं हे असतंच आणि त्यामुळे जवळजवळ 2004 पासून नाशिक जिल्हा जिथून निवडून येतो तो विभाग येवला लासलगाव तरी जास्तीत जास्त सुधारणा व्हावी। मुंबई पुण्यामध्ये जे होतं ते आपल्याकडे पण झालं पाहिजे। अनेक वेळा परदेशात जाण्याचा योग आला। आपली पण जे आहे शहरं तशी असली पाहिजे, व्यवस्था तशी असली पाहिजे, यासाठी सातत्यानं मनात विचार होता आणि त्यानुसार काम करत गेलो। आणि आपण पाहिलं की आपल्या नाशिकचे रस्ते विशेषतः मुंबई नाशिक असेल, नाशिक शिर्डी असेल, नाशिक त्र्यंबकेश्वर, नाशिक पुणे वगैरे, बोट क्लब असेल, एअरपोर्ट असेल, सुनुकर ट्रॉली असेल, अनेक गोष्ट ह्या सगळ्या नवीन आपण आपल्या कल्पनेतून केल्या। अनेक गोष्टी कोणी आपल्याला सांगितल्या नाही पण त्या आपण केल्या। त्याचं कारण मनामध्ये आपलं सुद्धा शहर इतरांच्या बरोबर पुढे गेलं पाहिजे, त्याच्यामध्ये गोरगरिबांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, बेरोजगारांना न्याय मिळाला पाहिजे आणि उद्योगधंद्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे। आणि त्यानुसार आपण पाहतो की या गेल्या 15-20 वर्षामध्ये नाशिक शहर आणि जिल्ह्याची प्रगती मोठ्या प्रमाणात झाली। मी अगोदर त्याच वेळेला सांगितलं 2004-5 मध्ये की आपल्याला धुरांडी नको आहे, धुरं फेकणारे कारखाने नको, आपल्याला क्लायमेट आपण सांभाळूया आणि त्याच्यासाठी आपल्याला मेडिकल हब करता येईल, एज्युकेशनल हब करता येईल, टुरिझम परमेश्वराने आपल्याला दिलं जाईल, त्याच्यामध्ये आणखी जे धार्मिक टुरिझम बरोबर लेजर टुरिझम म्हणून बोट क्लब वगैरे करता येईल, लोकांनी यावं म्हणून आपण एअरपोर्ट वगैरे तयार करूया। आणि सगळ्यांनी याच्यामध्ये जर भाग घेतला, IT वगैरे असेल किंवा शेतीवर आधारित अशा प्रकारच्या कारखान्याला आपण उजाळा देऊया आणि त्याप्रमाणे आपण करत आलो आणि त्याप्रमाणे त्या गोष्टी आपल्या झाल्या। त्याचा फायदा सुद्धा असा झाला की पूर्वी जे मला माहिती आहे, मी जेव्हा कॉलेज हे काढलं भुजबळ नॉलेज सिटी, त्या प्रोफेसर जे आहेत सिनियर्स किंवा चांगले प्रोफेसर आपण म्हणूया, ते म्हणत नव्हते, ते मला कलकत्ता आणि दिल्लीवरून आम्ही घेऊन आलो। कारण पुण्या मुंबईच्या सुद्धा जे काही मोठी मंडळी असतात अशी उच्च शिक्षित आणि चांगले शिक्षणामध्ये असलेली, त्यांना सुद्धा फॅमिलीला मॉल्स पाहिजे आहेत, मल्टीप्लेक्स पाहिजे आहेत, बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, लेजर टुरिझम पाहिजे आहे, हॉस्पिटल, दवाखाना, शिक्षण त्यांच्या मुलांना चांगलं पाहिजे, काही नसल्यामुळे हा प्रॉब्लेम होता। पण या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्यानंतर आता कुणीही नाशिकमध्ये यायला तयार आहे। आपले जे बिल्डर्स आहेत त्यांनी सुद्धा अतिशय उत्तम प्रकारच्या इमारती तयार केल्या। तिथे आता लोक एक सेकंड हाऊस म्हणून, ते दुसरं घर म्हणून राहायला लागले, खरेदी करायला लागले। तर या अशी नाशिकची आपली प्रगती झाली आणि त्यामुळे नाशिकच्या लोकांचं प्रेम आहे। त्या प्रेमापोटी असे जेव्हा घटना घडतात तेव्हा काही वेळेला दुःख वाटतं, काही वेळेला अतिशय आनंद होतो। स्वाभाविक आहे, मनुष्य स्वभाव। कारवाई करायची करतो। ठीक आहे सगळ्यांना, त्याला सगळ्यांना नवीन कामामध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य तर ठीक आहे। आता स्वतः प्रधानमंत्री बाहेर असतात, नाशिक शहरात लांब असतात, आता ते थोडं नाशिक शहराच्या लांब आहे म्हणून तर आपण सगळे सुखरूप आहोत। नाहीतर ते जे काही प्लास्टिक, फायबर आणि ते केमिकल जात आहेत त्यांची काजळी एवढी आहे की आपल्या सगळ्या शहरावर पसरली असते काय, आणि अनेकांना घशापासूनचे अनेक त्रास झाले असते। तिथली आग जी आहे फार मोठ्या प्रमाणावर लागलेली, जवळपास सगळं कित्येक एकर मध्ये कित्येक युनिट त्यांचे होते आणि जवळ सगळीच युनिट्स त्यात पेटलेली आहेत। पण तिथे बाजूलाच काही टँक्स आहेत
ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्वाला जे लवकर पेटणारे अशा प्रकारचे जे आहेत केमिकल्स आहेत, आणि म्हणून शासन अधिक सतर्क आहे की ती आग तिकडे आणखी लांब जाऊ नये. आणि म्हणून शासन सतर्क आहे की जास्तीत जास्त लोकांनी आपली घरदार बंद करून जरा थोडंसं लांब जावं. कारण किती प्रयत्न केल्यानंतर काय होतं आपण नाही सांगू शकत. म्हणून शासन संपूर्ण प्रयत्न करते. मी तर पहिल्यापासून सांगतोय की इनर रिंग रोड, आउटर रिंग रोड आपण केलेले आहेत ते अगोदर चांगले दुरुस्त करा, रुंद करा. नवीन आता आणखीन एक रिंग रोड जर करायला गेला तर ऍक्विजिशन अमुक तमुक हे सगळं याच्यामध्ये 2 वर्ष निघून जातील. त्यापेक्षा ते करा. 15,000 कोटी आणि 20,000 कोटीचे जे आहेत या सगळ्या विकास योजना ह्या काही शक्य नाही, एवढे पैसे काही मिळणार नाहीत. त्यामुळे अतिशय आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपण लक्ष द्यायला पाहिजे. आणि मग ज्या अर्थातच त्या राहण्यासाठी हॉटेल्स वगैरे असतील किंवा इस्पितळ असतील, या सगळ्या सोयी रस्ते वगैरे साफ स्वच्छ. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या गोदावरीचं तीर्थ घेऊन घरी लोक जातात आणि लोकांना तीर्थ होऊन देतात ते तीर्थ स्वच्छ असतं. आणि आपण पाहतो त्याच्यात वारंवार उजळणी करण्याचं कारण नाही. तेवढं एक जरी काम झालं ना मी म्हणतो भरून पावलं बस. आता जर समजा पाणी जर स्वच्छ झालं गोदावरीचं कायमस्वरूपीच होणार काय. मग इतर सुद्धा जे आता लोकांनी सांगावं काय काय आवश्यकता आहे, त्या अधिकाऱ्याला सांगावं. काय माझ्या हातात म्हणजे पालकमंत्री जरी नसलो मी किंवा जबाबदारी नसली तरी माझ्याकडे सांगा, माझ्याकडे लिहून द्या. काही टाउन प्लॅनर आहेत मला सांगितलं, आर्किटेक्ट आहेत तुम्ही आहात, कसली गरज आहे काय गरज आहे त्या सूचना करा. त्या सूचना मी योग्य ठिकाणी त्याचा आग्रह करण्याचा प्रयत्न करेन. पालकमंत्र्याचे बोर्ड लागले, मी सांगितलं हे वादविवाद वाढवण्याचं काही कारण नाही. काय एक नाशिकचा पालक आहे ते पद कोणीही काढून देऊ शकत नाही बरोबर. त्यामुळे ते आहे. आणि बालकाला मातेबद्दल जास्तीत जास्त प्रेम असतं चांगलं घडावं म्हणून तो प्रयत्न मी करणार आहे. त्यामुळे पालक असलो नसलो काही फरक पडत नाही. ते सगळं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय ते ठरवतील. आपली जी काही कामं आहेत ती कामं योग्य ठिकाणी करून घेणं एवढंच महत्वाचं आहे. पालकमंत्री याच्यासाठी असतो ना की चांगला आपला विकास चांगला व्हावा म्हणून ना. तर सूचना करा, ते अंमलात आणण्याचं काम जे आहे प्रयत्न मी करणार.